श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। श्री सत्यनारायण कथा प्रारंभ। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो। नैमिषारण्यात एकदा शौनकादी सर्व ऋषी मुनींनी पुराणे कथन करणाऱ्या रोमहर्षण नावाच्या सूतांना विचारले। ऋषी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, इच्छित फल कोणत्या व्रताने किंवा कोणत्या तपश्चर्येने मिळते ते पूर्णपणे श्रवण करावे अशी आमची इच्छा आहे, तरी ते आपण सर्वांना सांगावे। सूत म्हणाले, भगवान कमलापती विष्णू यांनी देवर्षी नारदांनाच हे विचारले होते, तेव्हा भगवंतांनी त्या देवर्षींना जसे सांगितले तसे आपण सर्वांनी शांतपणे लक्ष लागून श्रवण करावे। सूत गोष्ट सांगतात। एकदा भक्तियोगी नारद परोपकार करण्याच्या इच्छेने निरनिराळ्या लोकी संचार करीत मृत्यूलोकी आले। तेव्हा स्वकर्माच्या प्रभावाने नाना योनीत जन्म पाहून अनेक प्रकारचे क्लेश भोगणारे व संत्रस्त असे सर्व लोक पाहून कोणत्या उपायाने या लोकांचे दुःख खात्रीने नष्ट होईल याचा मनात विचार करीत ते पुढे विष्णुलोकी गेले। तेथे शुक्लवर्ण 4 हात असलेल्या शंख चक्र गदा तसेच कंठात वनमालेने विभूषित अशा नारायण नामक आदिदेवाचे दर्शन घेऊन त्यांनी त्यांची स्तुती करण्यास प्रारंभ केला। नारद म्हणाले, वाचा व मन यांच्या पलीकडचे ज्याचे रूप आहे, ज्याची शक्ती अमर्याद आहे, ज्याला प्रारंभ मध्य व अंत नाही, जो निर्गुण आहे, सत्व रज तमान गुणांचा आत्मा आहे, जो सर्वांच्या आधी अस्तित्वात आलेला आहे व जो भक्तांच्या संकटांचा दुःखांचा नाश करतो, त्या विष्णूला मी वंदन करतो। ही स्तुती ऐकून नंतर विष्णू नारदांना म्हणाले, महाभाग्यवंत नारदा, तू येथे कोणत्या हेतूने आलेला आहेस व तुझ्या मनात काय आहे ते सर्व सांग, मी त्याचे उत्तर तुला देईल। तेव्हा नारद म्हणाले, मृत्यूलोकात सर्व लोक नाना जीवकोटीतून जन्म पावून आपापल्या पापकर्मांची फळे भोगत नाना प्रकारच्या दुःखात पिचत आहेत व क्लेश पावत आहेत। तेव्हा हे नाथा, जर आपली मजवर कृपा असेल तर त्यांच्या दुःखाचा स्वल्प अशा कोणत्या उपायाने उपशम होईल तो उपाय सांगावा, माझी तो श्रवण करण्याची इच्छा आहे। भगवान विष्णू म्हणाले, वत्सा, लोकांवर कृपा करण्याच्या इच्छेने तू चांगले विचारले आहेस। जो उपाय करून मनुष्य मोहातून मुक्त होऊ शकतो तो उपाय मी सांगतो, तू ऐक। वत्सा, स्वर्गात आणि मृत्यूलोकात दुर्लभ असे एक महापुण्यदायी व्रत अजून गुप्त आहे, ते तुझ्यावरील माझ्या स्नेहामुळेच मी तुझ्याजवळ आता प्रगट करतो। ते व्रत म्हणजे सत्यनारायणाचे व्रत असे आहे की यथायोग्य विधीप्रमाणे ते केले तर मनुष्याला लगेच सुख प्राप्त होऊन परलोकीही मोक्ष प्राप्त होतो। भगवंताचे ते बोलणे ऐकून नारद मुनी म्हणाले, त्या व्रताचे फल काय आहे, त्याचे विधान काय आहे, तसेच ते व्रत कोणी केले व ते व्रत केव्हा करावे हे सर्व सविस्तर सांगावे। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे व्रत दुःख शोक इत्यादी दैन्य नष्ट करणारे, धनधान्याची समृद्धी करणारे, सौभाग्य व संतती देणारे व सर्वत्र विजय प्राप्त करून देणारे आहे। कोणत्याही दिवशी मनुष्याने श्रद्धा व भक्ती यांनी युक्त मनाने ब्राह्मण व आप्त बांधव यांसह धर्मतत्पर होऊन प्रदोषकाळी म्हणजे रात्रीच्या अगदी प्रारंभी सायंकाळी सत्यनारायणाचे पूजन करावे। दूध, तूप, गव्हाचा रवा, साखर, केळी सभा प्रमाणात घेऊन भक्तिभावाने उत्तम प्रसाद तयार करून तो अर्पण करावा। गव्हाचा रवा व साखर यांचा अभाव असला तर तांदळाचा रवा व गुळ घ्यावा। सर्व पदार्थ सभा प्रमाणात एकत्र करून शिरा तयार करून त्याचा नैवेद्य सत्यनारायणाला दाखवावा। सर्वांसह कथा श्रवण करून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी। नंतर बांधवांसह विप्रांना भोजन घालावे। भक्तिभावाने प्रसाद भक्षण करावा। नृत्य गीते यांचा कार्यक्रम रात्री करावा। सत्यनारायणाचे स्मरण करीत स्वगृही जावे। कार्यक्रमाची जागा अन्यत्र असली तर हे योग्य आहे। घरीच कार्यक्रम असला तर रात्र सत्यनारायण जागवावा, यथाकाल निद्रा घ्यावी। असे केल्यास मनुष्यांची इच्छा पूर्ण होईल हे निसंशय जाण। विशेषतः कलियुगात भूतलावर हा सुखप्राप्तीचा सुलभ सोपा अल्प उपाय आहे। इति श्री स्कंद पुराणातील रेवा खंडांतर्गत सत्यनारायण कथेचा प्रथम अध्याय समाप्त। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। अध्याय पहिला समाप्त। अध्याय दुसरा। भगवान विष्णू म्हणाले, हे द्विज नारदा, आता पूर्वी कोणी हे व्रत केले होते तेही सांगणार आहे। रम्य काशी नगरीत एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण होता। तो तहान भुकेने व्याकुळ होऊन नेहमी भटकत असे। तेव्हा ब्राह्मणांवर प्रेम असणारा भगवान
त्या ब्राह्मणाला दुःखी पाहून स्वतः म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या ब्राह्मणाला आदराने विचारू लागला, हे विप्रा, नेहमी पृथ्वीवर अत्यंत दुःखी असा तू का भटकतोस? ते सर्व मला कळून घ्यायचे आहे. तेव्हा हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तू मला ते सांग. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी अत्यंत दरिद्री ब्राह्मण आहे, भिक्षेसाठी भटकत आहे. महाराज, यावर जर उपाय तुम्हाला माहीत असला तर कृपा करून मला सांगा. तेव्हा म्हातारा ब्राह्मण त्याला म्हणाला, सत्यनारायण विष्णू हा वांछित फळ देणारा आहे. तर जे उत्तम व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखांपासून मुक्त होतो ते व्रत म्हणजे सत्यनारायणाचे पूजन तू कर. त्यानंतर व्रताचे विधानही त्या ब्राह्मणाला नीट समजावून सांगून वृद्ध ब्राह्मण रूपी सत्यनारायण तेथेच अदृश्य झाले. जे व्रत ब्राह्मणाने सांगितले तेच मी करेन अशा विचाराने त्या दरिद्री ब्राह्मणाला रात्री निद्राही आली नाही. नंतर सकाळी उठून मी ते सत्यनारायण व्रत करणार असा संकल्प करून तो ब्राह्मण भिक्षेसाठी गेला. त्याच दिवसात त्याला भरपूर द्रव्य मिळाले व त्या द्रव्याच्या साहाय्याने त्याने बंधुजनांसह सत्यनारायणाचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने तो श्रेष्ठ ब्राह्मण सर्व दुःखातून मुक्त होऊन सर्व संपदेने युक्त झाला. तेव्हापासून त्या ब्राह्मणाने प्रतिवेळी व प्रतिमासी ते व्रत केले व तो उत्तम ब्राह्मण हे नारायणाचे व्रत अशा रीतीने करून सर्व पापांपासून मुक्त होऊन दुर्लभ असा मोक्ष प्राप्त करता झाला. एवढेच सांगून सूत म्हणाले, विप्रांनो, मनुष्याने पृथ्वी तळावर या सत्यनारायणाचे हे व्रत करताच त्याची सर्व दुःखे नष्ट पावतील. असे हे नारायणाने महात्मा नारदाला सांगितलेले व्रत मी आपणाला सांगितले. आता आणखी काय सांगू बरे? तेव्हा नैमिषारण्यातील ऋषी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, त्या विप्राकडून आणखी कोणी ते व्रत ऐकले व केले ते आम्ही ऐकू इच्छितो. आमच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली आहे. सूत म्हणाले, या पृथ्वीवर कोणी व्रत केले ते सर्वांनी ऐका. एकदा तोच श्रेष्ठ ब्राह्मण आपल्या ऐश्वर्यानुसार आपले बंधुजन यांसह हे व्रत करण्यास उद्युक्त झाला असता तेवढ्यात तेथे एक मोळी भिक्या आला. बाहेरच लाकडे ठेवून त्या ब्राह्मणाच्या घरात येऊन तहानेने जीव व्याकुळ झालेल्या त्या मोळी भिक्याने ब्राह्मण व्रतमग्न आहे असे पाहिले. तेव्हा तो ब्राह्मणाला प्रणिपात करून म्हणाला, हे प्रभो, तुम्ही हे काय करीत आहात? हे केले तर काय फळ मिळते ते मला सविस्तरपणे सांगावे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, हे सत्यनारायणाचे व्रत असून सर्व इष्टकामना पूर्ण करणारे आहे. मला त्याच्याच प्रसादाने एवढे धनधान्यादी मिळाले आहे. तेव्हा हे व्रत जाणून तो मोळी विक्या हर्षित होऊन तहान भागवण्यासाठी दिलेले पाणी पिऊन प्रसाद भक्षण करून पुढे नगरात गेला. सत्यनारायण देवाचे स्मरण करून तो मनात विचार करू लागला, या गावात लाकडे विकून आज मला जो पैसा मिळेल त्यानेच मी उत्तम असे सत्यदेवाचे व्रत करीन असा संकल्प करून व डोक्यावर लाकडे घेऊन तो रम्य अशा नगरात जेथे धनिकांची वस्ती होती तेथे गेला. त्या दिवशी त्याला लाकडे विकून नेहमीच्या दुप्पट धन मिळाले. तेव्हा मोठ्या आनंदित मनाने त्याने पिकलेली केळी, दूध, साखर, तूप, गव्हाचा रवा अशा सर्व मापाने सर्व वस्तू घेतल्या व तो आपल्या घरी गेला. आपल्या बांधवांस निमंत्रण करून त्याने विधीपूर्वक व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने तो मोळी विक्या धनसंपन्न व पुत्रवंत झाला आणि इहलोकी सुखी होऊन मृत्यूनंतर सत्यनारायणाच्या पुरीला म्हणजे विष्णुलोकी गेला. इति श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय समाप्त. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. दुसरा अध्याय समाप्त. अध्याय तिसरा. सूत म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ हो, मी आणखी पुढे सांगतो ते श्रवण करावे. पूर्वी उल्कामुख नावाचा एक राजा होता. तो मन व इंद्रिये ताब्यात ठेवणारा व सत्य बोलणारा सद्बुद्धीचा राजा प्रतिदिनी देवळात जाऊन ब्राह्मणांना दान देऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्या ही साध्वी, सुंदर, शीलवती व कमलवदना होती. तो नदी तीरावर सत्यनारायण व्रत करीत होता. त्यावेळी व्यापारासाठी भरपूर द्रव्य व सामुग्री घेऊन एक साधू नावाचा वाणी तेथे आला. आपली नौका तीरावर आणून ठेवून तो साधू वाणी राजाजवळ गेला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून त्याने विनम्रपणे विचारले. साधू म्हणाला, महाराज, भक्तिभावाने चित्त भरून येऊन आपण हे काय करीत आहात ते मला ऐकावयाचे आहे. आपण ते उघडपणे सांगावे. राजा म्हणाला, हे साधू, अतुल तेजस्वी विष्णूचे पूजाव्रत स्वजनांसह पुत्राधिकांची प्राप्ती होण्यासाठी केले जाते. राजाचे ते बोलणे ऐकून साधूवाणी आदराने म्हणाला, हे राजन, आपण मला सर्व सांगा. आपण सांगाल त्याप्रमाणे मीही करीन. मलाही संतती नाही. हे व्रत केल्याने नक्की संतती प्राप्त होईल. त्यानंतर त्या साधूवाण्याने आपला व्यापार पूर्ण केला व तो आनंदाने आपल्या घरी गेला. त्याने आपल्या पत्नीला हे संततीदायी व्रत संपूर्ण सांगितले व जेव्हा संतती प्राप्त होईल तेव्हा मी हे व्रत करीन असे तो साधूवाणी लीलावती नावाच्या आपल्या पत्नीला म्हणाला.
त्यानंतर ती साध्वी भार्या लीलावती एकदा आनंदित चित्ताने धर्मानुसार आपल्या पती समवेत राहत असता सत्यदेवाच्या प्रसादाने गरोदर राहिली. 10व्या महिन्यात तिला कन्यारत्न प्राप्त झाले व ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. तिचे कलावती असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर ती लीलावती आपल्या पतीला मधुर शब्दांनी म्हणाली, आपण पूर्वी ठरवलेले व्रत का बरे करीत नाहीत? तेव्हा तो साधुवाणी म्हणाला, प्रिये, कन्येच्या विवाहासमयी मी ते करीन. असे आपल्या पत्नीला आश्वासन देऊन तो नगरात गेला व आपल्या पित्याच्या घरी ती कलावती नामक कन्या वाढू लागली. आपली कन्या विवाहयोग्य झाली आहे असे पाहून धर्मवेत्या साधुवाण्याने आपल्या मित्रांसह विचार करून आपल्या दूताला नगरात पाठवले व आपल्या कन्येच्या विवाहासाठी श्रेष्ठ वर शोधावा असे त्याला सांगितले. त्याच्या आज्ञेप्रमाणे तो दूत कांचन नामक नगरात गेला. त्या नगरातून तो दूत एका वाण्याच्या पुत्राला घेऊनच आला. त्या सुंदर व सद्गुणी वाणीपुत्राला पाहून तो साधुवाणी संतुष्ट चित्ताने जातीतील व बांधवातील आपल्या इष्टमंडळी सहित त्यानंतर त्या वाणीपुत्राला आपल्या कन्येचे विधीपूर्वक दान देता झाला. दुर्दैवाने त्याला कन्येच्या विवाहासमयी सुद्धा त्या उत्तम व्रताचे विस्मरण झाले. त्यामुळे सत्यनारायण प्रभू त्याच्यावर रुष्ट झाले. त्यानंतर आपल्या व्यापार उद्योगात कुशल असा तो साधुवाणी कालप्रेरित होऊन आपल्या जावयासह व्यापारासाठी निघाला व लवकरच समुद्राजवळ असलेल्या रत्नसार नावाच्या गावी गेला व श्रीमान जावयासह व्यापार करू लागला. ते चंद्रकेतू नावाच्या राजाच्या रमणीय नगरातही गेले. त्याचवेळी प्रभू सत्यनारायण यांनी तो साधुवाणी आपल्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालेला आहे असे पाहून त्याला मोठे दारुण व कठीण दुःख प्राप्त होईल असा शाप दिला. एके दिवशी असे झाले की ते सासरे जावई दोघे व्यापारी उतरले होते. तेथेच राजाकडे धनाची चोरी करून एक चोर आला. आपल्या मागून धावत धावत दूत येत आहेत असे पाहून भयभीत होऊन त्या चोराने ते धन तेथेच ठेवले व चटकन तेथे लपला. तो साधुवाणी जेथे होता तेथे मागोमागच राजदूत आले व राजाचे धन त्यांच्या जवळच पाहून त्यांनी तो साधुवाणी व तो जावई वाणीपुत्र यांना बांधून हर्षाने जवळ जाऊन सांगितले की महाराज, 2 चोर आणले आहेत. त्यांना पाहून काय ती आज्ञा द्यावी. राजाने आज्ञा केल्यावर दोघांना करकचून बांधून मोठ्या किल्ल्यात कारागृहात डांबून ठेवले. सत्यदेवाच्या मायेमुळे कोणीही त्यांचे म्हणणेच ऐकून घेतले नाही म्हणून त्यांचे सर्व धन चंद्रकेतू राजाने जमा केले. सत्यदेवाच्या शापाने त्या साधुवाण्याच्या घरीही जे धन होते ते सर्व चोरांनी लुटून नेले. त्याची पत्नी लीलावती अतिशय दुःखी होऊन संकटे व व्याधींनी गांजून जाऊन तहान भुकेने पीडित होऊन अन्नाची भ्रांत पडून घरोघरी भटकू लागली. कलावती ही रोज तशीच सर्वत्र भटकू लागली. एक दिवस भुकेने व्याकुळ होऊन ती ब्राह्मणाच्या घरी गेली असता तेथे सत्यनारायणाचे व्रत चाललेले तिने पाहिले. तेथे बसून कथा श्रवण करून ती मनोमन सत्यनारायणाकडे वर मागितला व प्रसाद मिळाला तो भक्षण करून रात्री घरी गेली. तिच्या आईने त्या कलावतीस प्रेमाने विचारले, मुली, तू रात्री उशिरापर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनात काय आहे? तेव्हा ती कलावती कन्या आईला लगेच म्हणाली, आई, मी रात्री ब्राह्मणाच्या घरी इष्टसिद्धी देणारे व्रत पाहिले. ते मुलीचे बोलणे ऐकून ती वाणिकाची पत्नी आनंदाने सत्यनारायण पूजेच्या तयारीस लागली. तिनेच आपल्या आप्त बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले. पती आणि आपला जमात लवकर घरी परत येवोत. माझ्या पतीचे व जमाताचे अपराध क्षमा करावेत अशी सत्यदेवाची वारंवार प्रार्थना तिने केली. त्या व्रताने सत्यनारायण संतुष्ट झाले आणि चंद्रकेतू राजाला त्याने स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले की हे नृपश्रेष्ठा, उद्या सकाळी प्रथम तू त्या बंदीतल्या 2 व्यापाऱ्यांना सोडून दे. त्यांचे जे धन तू घेतले आहेस ते सर्व परत दे, नाहीतर राज्य, धन, पुत्र यांसह मी तुझा नाश करीन. राजाला असे बोलून सत्यनारायण अदृश्य झाले. राजाने नंतर सकाळी उठून स्वजनांसह सभेत बसून सर्व लोकांना आपले स्वप्न सांगितले व बद्ध केलेले महाजन वाणीपुत्र यांना लवकर मुक्त करा अशी आज्ञा केली. राजाचे वचन ऐकून त्यांनी त्या व्यापाराला मुक्त केले व राजासमोर त्यांना उपस्थित करून म्हटले, महाराज, बेड्यांच्या बंधनातून मुक्त केलेल्या वाण्याला व वाणीपुत्राला आणले आहे. तेव्हा नृपश्रेष्ठ चंद्रकेतूला त्या दोन्ही व्यापाऱ्यांनी नमस्कार करून पूर्वीचा सर्व वृत्तांत मनात येऊन भयभीत होऊन चकार शब्दही मुखातून काढला नाही. पण राजानेच त्या दोघांना पाहून आदरपूर्वक म्हटले, दुर्दैवाने तुम्हाला फार मोठे दुःख प्राप्त झाले होते, पण आता तुम्हाला काही भय नाही. असे म्हणून राजाने त्यांच्या बंधनातून त्यांना मुक्त केले. क्षौर कर्मादी करवून घेऊन त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन
राजाने त्यांना संतुष्ट केले. पुरस्कार आदी देऊन गोड भाषणानेही त्यांना संतोष दिला. त्यांचे जे धन याने पूर्वी हरण केले होते ते दुप्पट करून परत दिले. साधुवाण्याला व त्याच्या जमाताला आपण आता आपल्या घरी जावे असे सन्मानपूर्वक म्हटले. राजाला प्रणिपात करून साधुवाणी म्हणाला, महाराज, आम्हाला घरी जाणे शक्य होत आहे, ही आपलीच कृपा होय. इति श्री स्कंद पुराणातील रेवाक खंडातील सत्यनारायण कथेचा 3रा अध्याय समाप्त. हरिये नमः, हरिये नमः, हरिये नमः. 3रा अध्याय समाप्त. अध्याय 4. नैमिषारण्यात सूत ऋषींना पुढे म्हणाले. तो साधुवाणी ब्राह्मणाला दान देऊन व शुभाशीर्वाद प्राप्त करून आपली यात्रा करून आपल्या नगरात जाण्यास निघाला. तो साधुवाणी थोड्याशा अंतरावर गेल्यावर सत्यनारायण देवाने दंडधारी संन्यासाच्या वेशात येऊन त्याला विचारले, साधू, तुझ्या नौकेत कोणता माल भरलेला आहे? तेव्हा त्या दोघा उन्मत्त वाण्यांनी हेटाळणीने हसून म्हणाले, का रे संन्यासा, तुला काय पडले आहे? द्रव्य नेण्याची इच्छा आहे की काय? माझ्या नौकेत तर केवळ पाने व वेली भरलेली आहे. त्यांचे ते कठोर भाषण ऐकून तुझे बोलणे खरे ठरो असे म्हणून तो संन्यासी त्यांच्या जवळून जरा दूर जाऊन समुद्र तीराजवळच थांबला. तो संन्यासी गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्यकर्म आटोपले व नौकेकडे पाहिले तो ती हलकी होऊन वर आलेली दिसली. त्यामुळे त्याला फारच आश्चर्य वाटले आणि नौकेत वेली व पालापाचोळाच भरलेला आहे असे पाहताच तो मूर्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर शुद्धीवर आल्यावर तो चिंताग्रस्त झाला. त्यावेळी त्याचा जमात त्याला म्हणाला, शोक कसला करता? संन्याशाने शाप दिलेला आहे, तो काहीही करू शकतो, यात संशय नाही. म्हणून आपण त्याला शरण जाऊया, आपल्या मनासारखे होईल. जमाताचे वचन ऐकून तो साधुवाणी तेव्हा त्या संन्याशाजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार करून आदरपूर्वक म्हटला, मी आपल्यासमोर जे दुर्वचन बोललो त्याची मला क्षमा करावी असे म्हणून वारंवार त्याच्या पाया पडून तो फारच शोक करू लागला. तो रडत आहे असे पाहून संन्यासी म्हणाला, रडू नको, तू माझ्या पूजनाला विन्मुख झालास. माझ्या आज्ञेने हे बुद्धिहीना तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. ते भगवंताचे वचन ऐकून त्याची स्तुती करण्यास उद्युक्त होऊन साधुवाणी म्हणाला, हे प्रभो, ब्रह्मदेवादिक सर्व देव सुद्धा तुझ्या मायेने मूढ होतात. तुझे रूप गुण जाणत नाहीत, हे आश्चर्यच होय. मग मी मूढ तुझ्या मायेने मोह पावलेला तुझा महिमा कसा बरे जाणू शकणार? प्रसन्न हो, यथाशक्ती मी तुझे पूजन करीन. पूर्वी माझे जे धन होते ते मला मिळू दे, मी शरण आलेलो आहे, माझे रक्षण कर. त्याचे हे भावपूर्ण बोलणे ऐकून संन्यासी जनार्दन विष्णू संतुष्ट झाला. इच्छित वर देऊन तो हरी तेथेच अंतर्धान पावला. नंतर संपत्तीने पूर्ण भरलेली आपली नौका पाहून तीवर आरूढ होऊन सत्यदेवाच्या कृपानेच माझी इच्छा पूर्ण झाली असे म्हणून स्वजनांसह यथाविधी सत्यनारायणाची पूजा करून सत्यदेवाच्या प्रसादाने पूर्णपणे आनंदित होऊन साधुवाणी यत्नपूर्वक नौका जोडून आपल्या देशात गेला. मग तो साधुवाणी जमाताला म्हणाला, माझी रत्नपुरी पहावी असे म्हणून आपला एक द्रव्यरक्षक दूत त्याने पुढे नगरात पाठवला. तो दूत नगरात जाऊन साधुवाण्याच्या भारेला भेटला व हात जोडून तिला नमस्कार करून उचित असे वचन बोलला. साधू महाजन आपला जमात, बंधुवर्ग व अपार द्रव्य यांसह नगरासमीप आले आहेत. दूताचे वचन ऐकून ती साध्वी फारच हर्षित होऊन मुलीला म्हणाली, सत्यनारायण पूजेची तयारी कर, मी त्यांच्या दर्शनासाठी जात आहे, लवकर चल. आईचे ते बोलणे ऐकून मुलीने व्रत समाप्त केले व घाईघाईने प्रसाद न घेताच ती पतीला भेटण्यासाठी निघाली. त्यामुळे सत्यदेव तिच्यावर रुष्ट झाले व त्यांनी तिच्या पतीला नौकेला धनाधिकांसह पाण्यात बुडवले. तेव्हा आपला पती दिसेना म्हणून कलावती शोकावेग अनावर होऊन रडत रडत धरणीवर कोसळली. नौका बुडाली व आपली कन्या अत्यंत दुःख करत आहे असे पाहून तो साधुवाणी व सर्व नावाडी हे काय विपरीत घडले म्हणून चिंता करू लागले. तेव्हा मुलीला दुःखी पाहून कलावती ही शोकविवल होऊन विलाप करू लागली व आपल्या पतीला म्हणाली की जावई बापू इतक्यातच नौकेसह कसे हो अदृश्य झाले? कोणत्या देवाची हेळसांड केली म्हणून नौका नष्ट झाली कोण जाणे? सत्यदेवाचा महिमा जाणणे तरी कोणाला शक्य आहे? असे म्हणून ती स्वजनांसह सारखा विलापच करू लागली. कलावतीला मांडीवर घेऊन ती हंबरडा फोडून रडू लागली. नंतर पती मरण पावल्यामुळे अत्यंत दुःखी झालेल्या कलावतीने त्याच्या पादुकांसह सती जाण्याचा निर्णय घेतला. तो साधुवाणी कन्येचे ते वर्तन पाहून आपल्या पत्नीसह अत्यंत शोकग्रस्त होऊन धर्मज्ञपणे विचार करू लागला, ही नौका सत्यदेवाने हरण केली असावी की काय? त्याच्या मायेमुळे मी अगदी गोंधळून गेलो आहे. नंतर सर्वांना जवळ बोलवून आता मी यथाशक्ती सत्यदेवाचे पूजन करीन असा संकल्प त्याने बोलून दाखविला व सत्यदेवाला वारंवार भूमीवर साष्टांग प्रणिपात करून
लागला. तेव्हाच दिनांचे प्रतिपालक सत्यदेव संतुष्ट होऊन आपल्या कृपेने भक्तवत्सल असे आकाशवाणीने म्हणाले, प्रसाद आवेरून तुझी कन्या पतीला पाहण्यासाठी आली म्हणूनच त्या तुझ्या मुलीचा पती अदृश्य झाला हे निसंशय जाण. ती जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून पुन्हा येथे येईल तर तिचा पती तिला लाभेल हे खात्रीने जाण. अशी ती आकाशवाणी ऐकून ती कन्या तात्काळ घरी गेली. तसाच ठेवलेला प्रसाद भक्षण करती झाली आणि ती पुन्हा आली व तिला आपला पती परत दिसला. त्यानंतर कलावती आपल्या पित्याला म्हणाली, आता लवकर घरी जावे, विलंब कसा करता. ते मुलीचे बोलणे ऐकून तो वाणीपुत्र संतुष्ट झाला व सत्यदेवाचे यथाशास्त्र पूजन करून आपली संपत्ती व बंधुगण यांसह आपल्या घरी गेला. आणि पौर्णिमेला व संक्रमण काळी त्याने सत्यदेवाचे पूजन केले व इहलोकी सुख प्राप्त करून अंती सत्यदेवाच्या पुरीला म्हणजेच विष्णुलोकी गेला. इति श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेतील 4था अध्याय समाप्त. हरिये नमः. हरिये नमः. हरिये नमः. अध्याय 5. सूत म्हणाले, आता मुनिश्रेष्ठ हो, मी आणखी एक कथा सांगतो, ते ऐकावे. अंगध्वज नावाचा एक राजा होता. तो प्रजेचे पालन करण्यात तत्पर असे. त्यासही सत्यदेवाच्या प्रसादाचा त्याग केल्याने दुःख प्राप्त झाले. तो एकदा वनात गेला व अनेक पशूंना मारून एका वटवृक्षाच्या बुंध्याशी येऊन तेथे बांधवांसह गोप मोठ्या भक्तिभावाने आनंदाने सत्यदेवाची पूजा करीत आहेत असे पाहून सुद्धा तेथे गर्वाने गेलाच नाही व त्याने देवाला नमनही केले नाही. तेव्हा सर्व गोपगणांनी राजाजवळ प्रसाद नेऊन दिला व तेथे तो ठेवून परत येऊन आपला प्रसाद भक्षण केला व इष्ट ते पूर्ण कृत्य केले. पण तो प्रसाद राजाने टाकला व त्याला फार दुःख प्राप्त झाले. त्याचे 100 मुलगे नष्ट झाले, धनधान्यादिकही नष्ट झाले. ते सर्व सत्यदेवानेच नष्ट केले असे माझे निश्चित मत आहे. तेव्हा जेथे सत्यदेवाचे पूजन चालले आहे तेथेच मी जातो असे मनात ठरवून तो गोपांच्या जवळ गेला. त्यानंतर त्या गोपगणांसह राजाने भक्ती व श्रद्धायुक्त होऊन सत्यदेवाची विधिवत पूजा केली व सत्यदेवाच्या प्रसादाने तो धन संतानयुक्त झाला. इहलोकी सुखी होऊन नंतर सत्यपुरीस म्हणजेच विष्णुलोकी गेला. जो हे परम दुर्लभ सत्यनारायण व्रत करतो व फलप्रद अशी पुण्यदायक कथा भक्तीने श्रवण करतो त्याला सत्यदेवाच्या प्रसादाने धनधान्यादी सर्व लाभेल. दरिद्री माणसाला धन मिळेल, बद्ध असेल तो बंधनातून मुक्त होईल व भयग्रस्त भयापासून सुटेल यात खरोखर संशय नाही. तो इष्ट फळ लाभून शेवटी विष्णुलोकी जाईल. हे विप्रांनो, असे हे सत्यनारायण व्रत करून मानव सर्व दुःखांपासून मुक्त होतो व तेच मी आपल्याला सांगितले आहे. विशेषतः कलियुगात सत्य पूजा फलप्रद आहे. त्याला कोणी काल म्हणतात, कोणी सत्य म्हणतात, कोणी ईश म्हणतात, तर कोणी सत्यनारायण, तर कोणी सत्यदेव म्हणतात. कलियुगात हाच सनातन नाना रूपे धारण करणारा विष्णू सत्यव्रत रूपाने सर्वांना इष्ट ते प्रदान करणारा होईल. हे मुनिश्रेष्ठ हो, जो ही कथा नित्य म्हणतो व श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यदेवाच्या प्रसादाने खरोखरच नष्ट पावतात. इति श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय समाप्त. हरिये नमः. हरिये नमः. 5वा अध्याय समाप्त. ओम शांती शांती शांती.